Hello student. Today here we are going to learn evolution. Evolution म्हणजे उत्क्रांती. या उत्क्रांतीविषयी आपण आज समजून घेणार आहोत. यामध्ये उत्क्रांतीतून प्राण्यांमधील विस्तार कसा झाला, वनस्पतींमधील विस्तार कसा झाला आणि सजीवांचे अस्तित्व हे कसे अस्तित्वात आले. त्यानंतर आपण त्याचा जो क्रमविकास आहे तोही समजून घेणार आहोत आणि उत्क्रांतीचा सिद्धांत ज्याला थेअरी ऑफ इव्होल्यूशन आपण म्हणतो हे सुद्धा आपण यातून पाहणार आहोत. इव्होल्यूशन डेफिनेशन: द ग्रॅज्युअल चेंज occurring in living organism over a long duration is called evolution. या इव्होल्यूशनच्या बाबतीत आपण म्हणतो की सजीवांमध्ये अत्यंत सावकाश गतीने होणारा क्रमिक बदल म्हणजे उत्क्रांती होय. उत्क्रांतीचा सोपा आणि साधा अर्थ म्हणजे एक विशिष्ट पद्धतीचं एक विकास ऑर्गॅनिझम मधला, मग तो सजीव कोणताही असू द्या, त्याच्यामधलं ट्रान्सफॉर्मेशन आपण त्याला म्हणतो. दॅट्स रेंजिंग फ्रॉम द चेंज in the stars and planets to the changes in a biosphere on the earth are studied in the field of the evolution. त्या क्षेत्रामध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीचा अभ्यास केला जात असतो. अंतराळातील ग्रह ताऱ्यांपासून ते पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीपर्यंत त्यातील होणाऱ्या बदलांचा या बाबींचा अभ्यास यातून केला जात असतो. थोडक्यात उत्क्रांती या प्रक्रियेमध्ये नव्या जीवजाती निर्माण होत असतात. नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत हे बदल घडत जात असतात. हे बदल अत्यंत सूक्ष्म असतात, ते लक्षात येण्याजोगे नसतात. या पिढीतले काही बदल हे कालांतराने 2-3 पिढ्यांनंतर ते दिसायला लागतात. म्हणजे अनेक छोटे छोटे लक्षणं असतात, ती आपल्याला अभ्यासता येतील. त्याचे अनेक पुरावे सुद्धा आहेत जे परिस्थितीशी जुळवून घेतात. ते या भूतलावर जिवंत राहू शकतात, पण जे जुळवून घेत नाहीत ते नाश पावत जातात. तर हा या उत्क्रांतीतला बेसिक असा भाग आहे. अप्रॉक्सिमेटली 3.5 बिलियन इयर्स ॲगो द लाईफ वॉज नॉट प्रेझेंट ऑन द अर्थ. सुमारे 3.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर सजीवांचं अस्तित्व आलं नव्हतं आणि याचे काहीतरी टप्पे घडले असावेत असं शास्त्रज्ञांनी मांडलं. त्यात बघा, सिंपल एलिमेंट्स सुरुवातीला अस्तित्वात आले, त्यानंतर त्यांचं ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये रूपांतरित झालं. त्यानंतर ते एकत्र येऊन कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड जो आपण म्हणतो प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिडच्या स्वरूपामध्ये अस्तित्वात आला. त्यानंतर मिक्सचर ऑफ द डिफरंट टाईप्स ऑफ द ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे संयुगांपासून प्रथिने आणि केंद्रकाम्ले यांच्यात मिळून बनलेली सेंद्रिय संयुगे तयार झाली. त्या सेंद्रिय संयुगां आणि असेंद्रिय पदार्थांचं मिश्रण होऊन फर्स्ट प्रिमिटिव्ह टाईप ऑफ द सेल्स म्हणजे अत्यंत मूळ प्राचीन पेशीचं रूपांतरण झालं. नंतर प्रोसेस टू टेकअप सराउंडिंग केमिकल्स डेव्हलप इन लिडिंग टू द ग्रोथ ऑफ द सेल इन नंबर्स म्हणजे ते रसायनं जी होती, पेशींची जी रसायनं होती, त्यांना भक्षण करण्याची क्रिया, ते स्वतःमध्ये साठवून घेण्याची क्रिया होऊन त्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली असावी. त्यानंतर मग पहिला जीव तयार झाला असेल. देन फर्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम असे सजीव की जे अवतीभोवती असलेलं जी परिस्थिती असेल, सभोवतालच्या परिस्थितीनुसार म्हणजे नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार जी सभोवतालची परिस्थिती असते त्याच्याशी जुळवून घेऊ शकणारे ते असे पुढे ते उत्क्रांत होऊ लागले. उत्क्रांत होऊ लागले म्हणजे काय, त्यांचीच वाढ होऊ लागली आणि जे जुळवू शकले नाहीत ते नाश पावले. या संपूर्ण भूतलावर आता जी असलेली जैवविविधता आहे, डायव्हर्सिटी जी आहे, जीवांचे वेगवेगळे आकार, त्यांच्यामध्ये जटिलता, कॉम्प्लेक्सिटी आणि या सगळ्या ज्या कोट्यावधी जाती आहेत ह्या सगळ्या उत्क्रांतीने तयार झाल्या आहेत असं मानण्यात आलेलं आहे. मग याला पुरावा काय असं अनेकांच्या मनात येऊ शकतं की असं जर असेल तर ते कसं शक्य झालं. कारण काही ठिकाणी आपल्या जर जुन्या इतिहासात डोकावून पाहिलं तर
अनेक लोक पौराणिकतेमध्ये किंवा वेगवेगळ्या ज्या संस्कृती आहेत त्या संस्कृतींचा अभ्यास करून असं म्हणतात की संपूर्ण पृथ्वी कशी तयार झाली. काहींचं म्हणणं आहे की ते एक एक अशी दैवी शक्ती आहे, त्या दैवी शक्तीने तयार झाली. किंवा प्रत्येकाचं कल्चर जे आहे म्हणजे भारतामधलं, चायनीजमधलं, रोमनमधलं, ग्रीकमधलं जे जे काही ग्रंथ अस्तित्वात आले त्या ग्रंथांमध्ये या पृथ्वीची निर्मिती, त्यावरच्या सजीवांची निर्मिती याला वेगवेगळे आधार देण्यात आले आहे. पण यांचाही तुम्ही बेसिक जर विचार केला तर तिथे सुद्धा ह्या उत्क्रांतीचा सिद्धांत लागू पडत असतो. द व्हेरियस कल्चर्स हॅव नोटेड डिफरंट टाईप ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट द प्लॅनेट्स, स्टार्स अँड द पंचमहाभूता. पंचमहाभूते आपण म्हणतो की हिंदू धर्मशास्त्रानुसार किंवा भारतामधील जे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथांमध्ये पंचमहाभूतांचा उल्लेख आहे. हे पंचमहाभूत जी आहेत ती म्हणजे आपण की ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचाच एक भाग आहे आणि किंवा प्रकार आहे किंवा आवश्यक घटक आहे. फक्त ते एक काव्यमय रूपामध्ये लिहिलं गेलं, एका कथेच्या रूपामध्ये लिहिलं गेलं, एका धार्मिक आणि एका दैवी जी आधारावर किंवा अध्यात्माच्या आधारावरची जी पुस्तकं होती त्यांच्यामध्ये अशा पद्धतीने हे सांगण्यात आलं. त्यातून पण तर अर्थ काढला तर संपूर्ण हा उत्क्रांतीचा सिद्धांतच होता. तुम्ही काही गोष्टी सुद्धा अशा पद्धतीच्या सिद्ध होतात ज्या पुराणामध्ये सांगितलेल्या आहेत. At present, crores of the species of plants and animals with huge diversity regarding the shape and the complexity are present on the earth. करोडो जाती आहेत वनस्पतीच्या, प्राण्यांच्या की ज्यांच्या आकारापासून, त्यांच्या जटिलतेपासून, जटिलतेचा अर्थ काय, त्यांच्या रचनेमध्ये, तर त्यांची अशी विविध रेंज आपल्याला दिसून येते. एका युनिसेल्युलर ॲनिमल अमिबापासून, पॅरामेशियमपासून तर माणूस आणि मोठमोठे भव्य प्राणी जसं व्हेल मासा असेल किंवा हत्ती असेल असे प्राणी दिसून येतात. थोडक्यात प्राण्यांमधील विस्तार आकारांबाबतीत, वनस्पतींमधील विस्तार तोही आकारांच्या बाबतीत आणि सजीवांचं जे अस्तित्व आहे पूर्ण पृथ्वीवर, हवा, पाणी, जमीन, खडक अशा सर्व ठिकाणी सजीव आपल्याला आढळतात. विषुववृत्तापासून ते दोन्ही ध्रुवांपर्यंत पसरलेले आपल्याला दिसून येतात. तर यावरून आपल्याला त्या उत्क्रांतीचा जो क्रमविकास आहे तो आपल्याला दिसून येतो. आता थेअरी ऑफ इव्होल्युशन म्हणजे काय आपण बघूया. ज्याला उत्क्रांतीचा सिद्धांत असं म्हटलं जात असतं की पहिला सजीव पदार्थ म्हणजेच जीवद्रव्य हे समुद्रामध्ये निर्माण झाले आणि त्यापासून कालांतराने एक पेशीय सजीवाची निर्मिती झाली. जवळजवळ 300 कोटी वर्षांच्या कालावधीत या एक पेशीय सजीवात क्रमाक्रमाने बदल होऊन त्यापासून अधिक मोठे व अधिक जटिल सजीव निर्माण झाले. सजीवातील बदल आणि विकास हा सर्वव्यापी आपल्याला दिसून येतो, सर्व अंगांनी होत गेला आणि यातून अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले. यालाच एक संघटनात्मक उत्क्रांती असं म्हणता येईल. सजीवामध्ये होणारे बदल आणि विकास होत गेले आणि प्रक्रियेच्या क्रमविकासालाच संघटनात्मक उत्क्रांती असं म्हटलं गेलं. म्हणजे भिन्न रचना आणि कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती आणि प्राण्यांचा प्रागतिक विकास होणे यालाच उत्क्रांती असं म्हटलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. Organizational evolution, the progressive development of the plant and the animals over a very large time is called as a organizational evolution. ज्याला आपण मी आत्ताच सांगितलं की संघटनात्मक उत्क्रांती त्याला म्हटलं गेलं. The development of living organism from the ancestor having different structural and the functional organization is called evolution. यामध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारची एक व्याख्या सुद्धा दिलेली आहे. पण या मुद्द्यांचा अनेक आपल्याला जर विचार पाहिला तर आपल्याला त्याचे एव्हिडन्सेसचा विचार करावा लागेल. पण यावर आधारित आपण एक चित्रफित पाहणार आहोत, जी चित्रफित अशा चित्ररूपामध्ये तुम्हाला समजून घेता येईल. Evolution. Evolution is the gradual change occurring in living organisms over a long duration. This is a very slow-going process through which development of organisms is achieved. All the stages and changes occurred in various components ranging from stars and planets in space to the biosphere present on the Earth should be included in the study of evolution. But what is evolution? Well, formation of new species due to changes in specific characters of several generations of living organisms
as a response to natural selection is called as evolution. 3.5 billion years ago, life had been non-existent on the earth. At the beginning, there may have been only simple elements in the ocean, on the earth, and simple type of organic and inorganic compounds may have been formed from those. Complex compounds like proteins and nucleic acids may have formed over the long period from those simple compounds. First primitive types of cells may have been formed from the mixture of different types of organic and inorganic compounds. Number of those cells may have increased at the cost of surrounding chemicals. There may have been some differences among those cells, and according to the principle of natural selection, some may have shown good growth and some may have perished, which could not adjust with the surrounding. At present, crores of species of plants and animals with huge diversity regarding shape and complexity are present on the earth. Animal diversity ranges from the unicellular amoeba and paramecium to man and giant whale. The plant diversity consists of various species ranging from unicellular chlorella to the huge banyan tree. The life exists on Earth everywhere from equator to both the poles. Organisms are present at all the places like air, water, land, rock, etc. Humans have shown curiosity about origin of life and reasons for such a great diversity in life present on the earth since ancient period. Different theories about origin and evolution of life have been proposed till today, of which theory of gradual development of living organisms is accepted. Theory of evolution. According to this theory, first living material, that is, protoplasm, has been formed in ocean. In due course of time, unicellular organism was formed. Gradually, changes occurred in the unicellular organisms, from which larger and more complex organisms were formed. All those changes were slow and gradual. Duration of all these changes is almost 300 crore years. Changes and development in living organisms has been all-round and multidimensional, and this led to evolution of different types of organisms. Hence, this overall process is called as evolution, which is organizational. Progressive development of plants and animals from the ancestors having different structural and functional organization is called evolution. आपण पाहिलं यामध्ये चित्रमय रूपाने आपण इव्होल्यूशन समजून घेतलेलं आहे. यावरील प्रश्न नक्की लिहायचा. धन्यवाद.